रामराम शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. सध्या आपण एखादी सायकल घेतो तर सायकल ही 20-25 हजाराची घ्यावं लागते. पण शेतात आपण अशा वस्तू आहे की ज्या आपल्या सदुपयोग म्हणजे नेहमी छोटे मोठे कामं, माती लावणं, तण काढणं, लहान मोठ्या भऱ्या पाडणं, यासाठी आपण छोटे छोटे पॉवर टिलर किंवा पॉवर विडर घेत नाही. तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो सायकलपेक्षा बी स्वस्त पॅडकॉर्पचा 3 HP पॉवरफुल असलेला हा जो विडर आहे हा घेऊन आलो आहे. तर याची आपल्याला खासियत पाहिजे. आता याची पहिली खासियत तर मी तुम्हाला सांगितलं की हा सायकलपेक्षा स्वस्त आहे. कारण सायकलीच आता 20-25, 30-30, 50-50 हजाराच्या झाल्या. त्यापेक्षा याची किंमत कमी असणार आहे. कुठून घ्यायचा, किती किंमत असणार आहे हे मी शेवटी तुम्हाला सांगणार. याचा पहिलं आपल्याला अनबॉक्स करायचं आहे. त्याच्यानंतर याचा लाईव्ह डेमो पाहायचा आहे, हे कसं वापरतात. तर इकडं टोमॅटोचं शेत आहे आणि बेड तयार केलेले, त्याच्यावर मी तुम्हाला याचा लाईव्ह डेमो दाखवतो. तर याच्यात पहिले सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, याचा जो नंबर आहे PCW63 नंबरचं हे मॉडेल आहे. इजी टू ऑपरेट आहे, म्हणजे चालवायला एकदम सोपं आहे. घरची गृहलक्ष्मी बी तुमची चालू शकते शेतामध्ये. आणि मेन म्हणजे हा इटालियन टेक्नॉलॉजीचा आहे आणि हाय क्वालिटी ब्रँड आहे इंडियाचा पॅडकॉर्प जर म्हटलं आपण तर चालायची. थोडक्यात मी तुम्हाला खासियत सांगतो बॉक्सवरची, नंतर आपण त्याला बॉक्समधून बाहेर काढू आणि त्याला जोडू आपण. 63 CCचं पॉवरफुल इंजिन आहे. म्हणजे जवळपास मोटर सायकलला जे इंजिन असतं आपलं 100 CCचं, त्याच्यापेक्षा फक्त थोडीच पॉवर कमी आहे. पेट्रोल इंजिन आहे. 9000 RPM, एका वेळेस त्याची 9000 RPM आहे. आणि 16 इंचाचं आपल्याला हे आपले काय म्हणतात काम करतं. 16 इंचाचा हा एरिया कवर करतो. 2 स्ट्रोक असल्यामुळे आपल्याला 1 लिटर पेट्रोलमध्ये 40 ml ऑइल टाकावं लागतं. आणि चालू करायसाठी जे ते आपलं काय म्हणतो रिकॉईल, म्हणजे आपलं फक्त दोरी ओढून इजी स्टार्ट टेक्नॉलॉजी आहे. आणि ब्लेड जर म्हटले तर हाय कार्बन स्टीलचे ब्लेड आहेत. आणि वर्किंग डेप्थ म्हणजे 5 ते 6 इंच खोलीपर्यंत तो लागतो. आणि पूर्ण वेट 34 किलोचं वेट लिटर. चला तर आपण आता याची अनबॉक्सिंग पाहूया. याला मी लगेच बाहेर काढतो आणि वेळ घेणार नाही. आपण एक काम करू, आता माहिती न देता फक्त मी आता अनबॉक्सिंग करतो. एक एक वस्तू बाहेर काढतो, त्या मांडतो आणि मग तुम्हाला नंतर मी सांगतो. आपण अनबॉक्स केला आहे, साहित्य बाहेर काढलं. साहित्याची ओळख आणि ते कुठं जोडलं जातं मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि नंतर मग परत त्याची फिटिंग करतो. फिटिंग करताना आपण थोडा फास्ट फॉरवर्ड घेऊ, म्हणजे जेणेकरून वेळ लागणार नाही. तर हे आपलं 63 CCचं मेन पॉवर विडर हे अशा प्रकारे. याच्या बघा हे कार्बन स्टीलचे ब्लेड आहेत आणि हे 16 इंची. आणि हा गिअर बॉक्स आहे त्याचा, हा गिअर बॉक्स आहे. इकडून मागून त्याला व्हील लागणार आहे. आणि इथं आपले हे जे मेन आहेत हँडल ते कनेक्ट होणार आहे. आता याला मी सध्या असं ठेवतो. त्याच्यानंतर हे हँडलचे 2 साईडचे आर्म, हे नेम बॅजिंग. या थैलीमध्ये तुम्ही पाहिलंच होतं स्क्रू आले होते, हे माती अंगावर उडू नये म्हणून. हे वेगवेगळे कनेक्शन आहेत. हे आपलं मागून याला कनेक्ट करायला आहे अशा प्रकारे. ते आता व्हिडिओ जो असेंबल करीन मी तेव्हा तुम्हाला दाखवून देतो. हे 2 चाकं शेतात न्यायला, ऑन ऑफ स्विच, माती डोळ्यात जाऊ नये म्हणून चष्मा, हे ऑइल मोजायला. आणि हे जेव्हा इंजिन चालू होईल तेव्हा साऊंड प्रूफ, जे आवाज मोठा येऊ नये म्हणून कानात घालायला इयरबड आहेत. हे अशा प्रकारे कानात टाकायला. तर याला मी बाजूलाच ठेवतो. हे फ्युएल मिक्सचर टँक. आणि हा एक अजून ड्युएल फिल्टर आहे, याच्यात एअर फिल्टर हा ड्युएल आहे. तर आता याला मी असेंबल करून आता हे जोडून घेतो. सगळ्यात पहिले अर्जंटमध्ये चाकं जोडायचे असतात, तर चाक अशा प्रकारे इथं जोडून घ्यायचं, मागच्या साईडला ठेवून द्यायचं. ही पिन टाकून घ्यायची.
ही पट्टी इथे जोडायची. तर अशा प्रकारे हे 2 स्क्रू आहे. हा जो आहे हा वरून 3 नंबरच्या जेव्हा टाकायचं जर आपल्याला काम करायचं आहे. आता सध्या चाक आहे शेवटच्या वरमध्ये टाकून घ्यायचं, पिन लावायची. जेव्हा आपल्याला काम करायचं तर हिच्यात टाकायचं आपल्याला पिन वरून 3 नंबरच्या ज्यात. सध्या मी इथे टाकतो. जेव्हा आता शेतात आपल्याला ट्रायल घ्यायची तेव्हा. आता हे तयार झालं. हे बघा अशा प्रकारे. आता हे आपल्याला फिल्टर इन्स्टॉल करायचे. याच्यामध्ये ही रिंग आहे पहा, ही रिंग अशी ही काळी रिंग आहे, ही दिसू राहिली. तर ही अशी दाबून याच्यामध्ये प्रॉपर बसून घ्यायची अगोदर आणि नंतरच कडी फिरवायची. हे अशा प्रकारे. आणि हे वरून याच्यावर कसून घ्यायचं प्रॉपर. हे एअर फिल्टर इथं फिट करायचं आहे. त्यासाठी हे 4 LN के जे दिले, हे 2 कड्या दिल्या. त्याला मी आता लगेच फिट करतो. फास्ट फॉरवर्ड तुम्ही पाहून घ्या. हे आपलं ऑन ऑफचं बटन आहे. इथे फक्त मेल फिमेल पिन दिल्या, ज्याच्या त्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं अशा प्रकारे. प्रॉपर साईडला घेऊन इकडून असं गुंडळत हाता जो याला असं फिट करून घ्यायचं. याला इथे असं फिट करून घ्यायचं आपल्या एका बोटात. माती उडू नये म्हणून हे 4 नट इथे टाकून अशा प्रकारे याला टाईट करून घेणे. याला पूर्णतः असेंबल केलं शेतकरी मित्रांनो. आता शेतात न्यायचं म्हणल्यावर असं वरती करून आपण नेऊ शकतो अशा प्रकारे. हे बघा हे जे चाक आहेत एकदम इझी हँडल याला न्यायला. तर त्याचे आपण पेट्रोल टाकू. पेट्रोल आपल्याला 1 लिटरमध्ये 40 ml ऑइल टाकायचं आहे. ही अशी बॉटल दिली. तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे मिक्स होतं. हे बघा एकदम सिस्टमॅटिक काम आहे सर्व. अशा प्रकारे याच्यात हे बघा हे इकडचं ऑइल इकडे येऊन गेलं. हे मिक्स करायचं. इथे आता आपल्याला पेट्रोल टाकून घ्यायचं आहे. हे फनेल आहे आपल्याला अशा प्रकारे रेडी झाला. आपल्याला लगेच पेट्रोल टाकून घेतो. पेट्रोल टाकून घेतलं आपण. आता याला मी बाजूने ठेवतो. आपली आता मशीन रेडी झाली. तर इथे चॉक आहे आणि इथं पंपिंग आहे. तर हे तुम्हाला आता क्लोज दाखवतो इकडून. हे असं पंप करून घ्यायचं जोपर्यंत इथून पेट्रोल वापस येत नाही या नळीतून. हे अशा प्रकारे पंपिंग करायचं जोपर्यंत याच्यातले एअर निघत नाही. कारण पहिली वेळ आहे, नंतर मग काय जास्त वेळ पंपिंग करायचं काम पडत नाही. आता बघा एअर येणं बंद झाली पूर्ण. मग हा चॉक लावायचा. चॉक लावल्यानंतर ही आपली रशी तर शेतकरी मित्रांनो हे सुरू झालं आहे. आता ह्याची आपण ट्रायल घेणार आहे. ट्रायल घेताना आवाज येणार नाही, त्यामुळे बघा आपण व्हिडिओ प्ले करू. आपण याला वापरून पाहिलं शेतकरी मित्रांनो. चाकं राव द्यायची. मी सुरुवातीला म्हटलं तर चाकं काढायची नाही, पण याची चाकं ठेवायची आहेत आपल्याला. आणि दुसरी एक काळजी घ्यायची, याच्यामध्ये जर मोठमोठाले ढेकळं असले मातीमध्ये तर थोडंसं हे व्हायब्रेशन मारतं. आणि शेतामध्ये जर थोडासा ओलावा असला तर एकदम स्मूथ चालतं. त्यामुळे थोडं चालवताना याची प्रॉपर काळजी घ्यायची, जेणेकरून मशीन पॉवरफुल आहे, आपल्याला काही नुकसान व्हायला नको. तर याची एवढी काळजी घ्या. आणि एकदम स्मूथ चालतं शेतामध्ये, याला काही प्रॉब्लेम नाही थोडा जर ओलावा असला तर. आणि शेतामध्ये चालू करायच्या अगोदर म्हणजे जेव्हा तुम्हाला रोटा करायचा आहे तर याला असं वरती उचलायचं, याची रेस वाढवून घ्यायची आणि मग याला हळूहळू खाली टेकवायचं, तरच हा सुरू होतो. कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल, अन्यथा तो सुरू होत नाही. तो अन्यथा एका जागेवरच माती मिक्स करायला सुरुवात करतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण कामं करू शकतो यानं. ही मशीन वजनाला अत्यंत हलकी. हे बघा एकटा माणूस पण हिला उचलून घेऊन जाऊ शकतो आणि डोक्यावर नेऊ शकतो अशा प्रकारे.
तर तुम्हाला जर हे मशीन परचेस करायचं असेल तर खाली मी तुम्हाला नंबर देतो आणि आपली वेबसाईट आहे www.padcorp.in आणि जे काही नंबर असेल यवतमाळ, पुणे आणि आपल्या नागपूर ऑफिसचे त्यांना तुम्ही फोन करू शकता आणि किंमत ते ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला योग्य किमतीत देतील. किमतीसाठी त्यांना फोन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद मंडळी. राम राम.